हे दृश्य आपण पाहतो आहोत। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता माध्यमांसमोर आलेल्या आहेत आणि अर्थसंकल्प बनवणाऱ्या टीमसोबत त्यांची बैठक देखील पार पडलेली आहे। थोड्याच वेळात निर्मला सीतारामन या राष्ट्रपतींकडे जातील आणि राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडणार आहे। या मंत्रिमंडळासमोर हा अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर संसदेमध्ये ठीक 11 वाजता निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। अर्थसंकल्प बनवणाऱ्या टीमसोबत आता निर्मला सीतारामन यांची बैठक पार पडलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण पाहतोय की हालचालींना वेग आलेला आहे। निर्मला सीतारामन या आता थोड्याच वेळात राष्ट्रपतींकडे देखील जाण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर आहे। काही वेळात अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाकडे जातील, तिथं त्यांची भेट होईल। आता ज्या अर्थ मंत्रालयात निर्मला सीतारामन आलेल्या होत्या सागर, त्यानंतर त्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत आणि साधारणतः 10:15 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी देखील दिली जाईल आणि त्यानंतर 11 वाजता ते अर्थसंकल्प सादर करतील। नक्कीच संदीप, या अर्थसंकल्पाच्या संपूर्ण प्रक्रियेकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहितीसाठी। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। अर्थ मंत्रालयामध्ये काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन या दाखल झाल्या आणि अर्थसंकल्प बनवणाऱ्या संपूर्ण टीमसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील अर्थमंत्री भेट घेतील आणि राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पावर मोहर उमटवल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे। साधारण 10:15 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ठीक 11 वाजता हा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडला जाणार आहे। या अर्थसंकल्पातून नेमकं काय समोर येणार, महाराष्ट्राला काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत। त्यामुळे या दोन्ही राज्यांना या अर्थसंकल्पातून भरीव अशी तरतूद केली जाण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर शेती क्षेत्राला देखील आणि बेरोजगारी संदर्भात देखील या अर्थसंकल्पामध्ये काय निर्णय घेतले जातात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान काल जो आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये शेती क्षेत्रावर भर देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे शेती क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय असेल हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर टॅक्स स्लॅबमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो, काय बदल केले जातात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। इतकंच नाही तर रेल्वेबद्दल काय मोठ्या घोषणा होतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर देशभरातील महिलांसाठी निर्मला सीतारामन काय भेट देणार याकडे देखील संपूर्ण महिला वर्गाचं लक्ष असणार आहे।